सर तेव्हाची बॉडी बिल्डिंग आणि आत्ताची बॉडी बिल्डिंग काय फरक वाटतो तुम्हाला? बॉडी बिल्डिंग हा कुठे बदललेला काळ नाहीये. हां, आता कसं झालेलं आहे, तेव्हाची जी बॉडी बिल्डिंग होती त्यावेळेला हां, खरंच खूप सगळे म्हणजे ना सिरियस होते हां. की आपल्याला काहीतरी करायचं आहे. बरोबर. मला कुठेतरी एखाद्या स्टेजवरती मला परफॉर्म करताना माझी कुठेतरी नंबर माझी बॉडी छान लागली पाहिजे, हां. हे एकच उद्देश असायचा. हां. त्यावेळेला कुठलाही कॉम्पिटिटर्स हां. तो आपला शत्रू नसून किंवा तो कॉम्पिटिटर नसून हं. तो माझा एक चांगला मित्र सुद्धा आहे, हेही आमच्या मनात होतं. हां, आताचं काय झालेलं माहिती आहे, सगळेजण जेवढे जण जे आहेत वेल आमच्यापेक्षा चांगलं फिजिक आताचं आहे, मी असंही हो, बोलतो. हो, हो, कारण बिकॉज ऑफ सगळं बॉडी बिल्डिंग ही आता ऍडव्हान्स झालेली आहे. हो, हो. खूप मसल मॅच्युअर वगैरे मॅच्युरिटी आलेली हां, आहे, हां. लोकांना सायंटिफिकली नॉलेज आलेलं हां, आहे हां, हां. त्याच्यामध्ये. त्यामुळे काय झालं हं. की आता ना इन्स्टंट हो, आणि ना क्विक बॉडी बिल्डिंग आहे. हो, म्हणजे असं बरोबर. की ही जी बॉडी बिल्डिंग जी आहे हां. आम्ही जी केली ज्या वेळेला बॉडी हां. बिल्डिंग ती आम्ही जवळजवळ तुला खरं सांगतो, मी नॉनस्टॉप 14 वर्ष मी ऑन स्टेज खेळलो. बर. एकही कुठलीही स्पर्धा मी ड्रॉप केली नाही सोडलीच नाही. किंवा मला हां. इंजुरी झाली हां, किंवा मी बॉडी बिल्डिंग पासून लांब होईल असं कधीच माझ्याबद्दल चालू आहे. हां, आताचे जे बॉडी बिल्डर्स बघतोय ना, हं. ते शॉर्ट पिरियड मध्ये येतात हं. आणि 2-3 वर्ष खेळून लगेच ते कुठेतरी ड्रॉप म्हणजे हरवले जातात. हां, बरोबर. हा एक ड्रॉबॅक आहे आपल्या हां, बॉडी बिल्डरसाठी. कारण एवढे छान छान बॉडी बिल्डर्स आहेत, एवढं छान फिजिक आहे, हं. पण तेवढंच त्यांना तिथे इंटरनली किंवा त्यांना काही म्हणा काही हां. मेजर प्रॉब्लेम्स असू हां, हां, शकतात. हां. इंजुरीमुळे हां. ते बॅकफुटला गेले. बरोबर.